जगात निस्वार्थ प्रेम करणारी एकच व्यक्ती ती म्हणजे आपली आई. बहीण गावावरून येताना बऱ्याच अशा भाज्या घेऊन आली होती आणि मला बोलवलं होतं. मला काही वेळ मिळाला नाही म्हणून मी गेली नाही. तर आईला काय राहतंय का? तर आई तिची कामं वगैरे आवरून माझ्यासाठी भाजी घेऊन आली आणि मला निवडून पण दिली आणि परत मला बोलतही होती की मी तुला बनवून पण देऊ का? तेव्हा म्हणाले की अगं आई आत्ताच आलेली आहेस, बस राहू दे मी बनवेल. मुलं कितीही मोठी झाली तरी आईसाठी लहानच असतात. चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात. एका पातेल्यामध्ये तेल गरम केलेलं आहे. त्यामध्ये लसूण, मिरची, कांदा हे व्यवस्थित परतवून घेतलेला आहे. कांदा थोडा आपला लाल झाला की त्यामध्ये गावरान भाजी टाकून व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊयात. भाजी व्यवस्थित परतवून झाली की त्यामध्ये भिजवलेली मुगाची डाळ ॲड करूया. तीही नीट व्यवस्थित परतवून घेऊया आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकून एक 5 मिनटं झाकण ठेवून वाफ येऊन देऊयात. त्यानंतर जाडसर असा शेंगदाण्याचा कूट टाकून एक 2 मिनटं वाफ येऊन देऊयात आणि त्यानंतर तयार आहे आपली गावरान भाजी तयार. आमच्याकडे या भाजीला घोळची भाजी बोलतात आणि चिगळाची भाजी बोलतात आणि गावरान भाजी तुमच्याकडे काय बोलतात हे नक्की सांगा. थँक यू सो मच.